बातमी बघूया। भुसावळ इथल्या डेली मार्केट परिसरात फळांच्या गोदामाला भीषण आग लागलेली होती। अवघ्या काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि या आगीमध्ये फळांची साठवणूक केलेली 9 दुकानं ही भस्मसात झालेली आहेत। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय। अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी जरी झालेली नसली तरी फळ व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची आता महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक होईल। मराठा समाजाने शनिवारी ठिकठिकाणी रास्ता रोको केलेला होता आणि रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं आणि त्याबाबत बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान अजय बारसकर यांच्या आरोपांनाही मनोज जरांगे आज उत्तर देण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। रवी जयस्वाल आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। रवी, आंतरवालीमध्ये आज महत्त्वाची बैठक होतीये दुपारी 12 वाजता। मराठा समाजाची जरांगेंच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। रवी, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच आपण जर बघितलं तर आज दुपारी जरांगे पाटील यांनी एक महत्त्वाची आणि निर्णायक बैठक बोलावलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही शेवटची बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये मोठ्या निर्णयाची घोषणेची शक्यता जी आहे ते मनोज जरांगे पाटील करणार आहेत। त्याचबरोबर जे रास्ता रोको आंदोलन मराठा समाजानं राज्यभरात केलं त्या रास्ता रोकोच्या नंतर आजपासून धरणे आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर केलं जाणार आहे। मात्र हे धरणे आंदोलन ठेवायचं का पुन्हा रास्ता रोको आंदोलन करायचं याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। त्याचबरोबर जे पडद्यामागून जे षडयंत्र रचलं जात आहे त्या षडयंत्राविषयी सुद्धा जरांगे पाटील समाजाशी बोलणार आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणांचा खुलासा देखील करणार आहेत। त्याचबरोबर अजय महाराज बारसकर जे आहे ते जरांगे पाटलांवरती आरोप केलेले आहेत, त्या आरोपांवर सुद्धा जरांगे पाटील जे आहे ते या ठिकाणी बोलण्याची शक्यता आहे। त्याला सुद्धा या ठिकाणी उत्तर देणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीला राज्यभरातून, मराठवाड्यातून आणि संपूर्ण जिल्ह्याभरातून मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता जी आहे ती आंतरवाली सराटीमध्ये आहे। बरं रवी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।